यस ओके निधन जे आहे ते 6 ऑगस्ट 1965 साली. त्यांचे मन रमले नाही. 1927 साली त्यांनी भायखळा भाजी बाजारात प्रवेश केला. कैलासवासी चिमाजी हे पुन्हा गावाकडे परतले व त्यांनी शेतीत लक्ष घातले. अप्पासाहेबांच्या बाबतीत मात्र आपल्याला आजही भायखळ्याच्या भाजी मार्केट पाशी गेलो तर आपला पूर अभिमानाने भरून येतो. तर आजही त्या भाजी मार्केटला घमाजी मनाजी मेहर मार्केट या नावाने ती भाजी मार्केट आहे आणि हे आपल्या नारायणगाव वारूवाडीकरांना खरतर अभिमानास्पद, परंतु मला वाटतं की बऱ्यापैकी आपल्या बऱ्याच लोकांना ही माहीत नसलेली गोष्ट आहे. असताना त्या देशाच्या राजधानीमध्ये आज जे फळ मार्केट असेल किंवा भाजी मार्केट असेल त्या मार्केटला घमाजी मानाजी मेहर हे नाव आहे. मला वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानास्पद गोष्ट असते. फारसं आपण हे सगळं मी करतोय, आम्ही करतोय, सातत्याने दात्या म्हणतात की ग्रामोन्नती कुठेही गेलो तरी मला आठवतं, म्हणजे फार दशक्रियेचं असू द्या किंवा अजून कोणत्या ठिकाणी व्यक्तिमत्व जेव्हा तात्या बोलत असतात तेव्हा निश्चित स्वरूपात हेच सांगतात की ग्रामोन्नती मंडळाचं गुरुवर रापस. हा मोठेपणा मला वाटतं आपल्या सगळ्यांना ह्या बाबतीत मात्र ह्या कुटुंबाकडून आपल्याला घेता आलं पाहिजे. आपला संकल्प हा केला पाहिजे आजच्या, म्हणजे आज खरोखर अभिवादन जेव्हा होईल की जेव्हा आप्पासाहेबांसारखं कर्तृत्व आपण मुंबईमध्ये जाऊन आपली स्वतःची ओळख निर्माण करू, हे जेव्हा कर्तृत्व आपण सिद्ध करू, मला वाटतं ते सगळ्यात चांगलं अभिवादन हे आप्पासाहेबांना असणार आहे. यांचा सत्कार होतोय. यानंतर विभाग प्रमुख देखील इथे आवर्जून. त्यांचं देहावसन झालं त्यावेळेस मी 4 वर्षाचा होतो. मला थोडं आठवतं वाडीवरची त्यावेळेची परिस्थिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास, रयतेचा राज्याचा इतिहास माणसाने जीवनात आचरण करावा आणि स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी ब्रिटिशांच्या लढाई ब्रिटिश राज्य पाहिलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रामराज्य असावं, जी महात्मा गांधींनी सांगितलं की खेड्याकडे चला, खेडी विकसित झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही, समाज विकसित होणार नाही, ही भूमिका होती. या माळरानावर ज्याचं आता वर्णन तुझे मनकर साहेबांनी केलं, या माळरानात संध्याकाळी 4-5च्या नंतर कोणी यायला धजत नव्हतं. त्या माळरानामध्ये आपल्या सहकाऱ्यांबरोबर आप्पांनी, दादासाहेब बनकर असतील किंवा आता विठोबा भुजबळ असतील, गावातली मग मुलचंद बाबाराम कोकारे असेल, पाटील होते, खैरे होते, या सगळ्यांना एकजुटीने गावाच्या एकत्र करून गावची शाळा ही भूमिका त्यांनी निर्माण करण्याकरता प्रयत्न केले, त्या आत्मसात केली. त्यांचा पुतळा समोर ठेवून तीच बुद्धी आणि तीच शक्ती विचाराची आपल्या विद्यार्थ्यांना अवगत व्हावी, ही भूमिका गुरुवर्यांनी सातत्याने मांडली. म्हणून आज सुद्धा आपण तो ध्वज म्हणून त्याचा वापर करतो आणि ध्वजामधून आपण एकलव्याची प्रतिमा, हे मला यश मिळावं माझ्याकरता जे काही गुरुवर्य शिकवत आहेत आजचे सुद्धा, या गुरुवर्यांनी मला जे शिकवण दिली ती मी एकाग्र बुद्धीने करावी आणि उज्ज्वल असं यश मिळवावं, हीच भूमिका शाळा स्थापनेमध्ये गुरुवर्यांची होती आणि तीच परंपरा ग्रामोन्नती मंडळाचे आमचे सर्व सहकारी
सातत्याने या ठिकाणी करताय. म्हणून आज हा परिसर आपण सगळ्या अर्थाने चांगला करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला सर्व प्रकारचं शिक्षण मिळावं. विद्यार्थ्यांना कुठेही गेल्यानंतर, प्रोफेशनल एज्युकेशनला गेल्यानंतर, ज्याला आपण व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणतो, त्या अभ्यासक्रमाचा ज्या वेळेला त्यांना सहभाग घ्यावा लागतो किंवा त्याच्यामध्ये ते जातात, त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा इन्फेरिटिव्ह कॉम्प्लेक्स, म्हणजे मला माझ्या शाळेत हे नव्हतं, माझ्याकडे ही परिस्थिती शाळेत वर्गात नव्हती, माझ्या प्रयोगशाळेत अशा प्रकारची साहित्य मांडणी नव्हती, माझ्याकडे अशा प्रकारचे क्रीडा साहित्य नव्हतं, माझ्याकडे अशा प्रकारचं कुठलंही साहित्य नसताना नाही, असं कधी त्याला वाटून त्याच्यात पिछाडीवर जाऊ नये म्हणून ही भूमिका ग्रामोद्योग मंडळाचे आमचे सर्व सहकारी, मग विश्वस्त प्रकाश मामा पाटील असतील, अध्यक्ष सुजित भाऊ असतील, कार्यवाह रवींद्र पारगावकर असतील, आमचे सर्व सहकारी आम्ही सातत्याने विचारत असतो. हा विचार आपण करतो तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. आणि जे स्वप्न गुरुवार्यांनी पाहिलं आणि त्या स्वप्न साकारण्याचं काम आपण सगळेजण करतोय. निश्चितपणे आमच्या वडिलांचं आज या ठिकाणी आपण पुण्यस्मरणाचा दिवस म्हणून 6 ऑगस्ट 1965 ते गेले. त्यावेळेला मी 20 वर्षाचा होतो आणि कॉलेजमध्ये शिकत होतो आणि ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्याला, आणि त्या ठिकाणी ही बातमी मला कळली. त्यावेळेला टेलिफोन नव्हते, आरशा उपलब्ध, आणि मग मी आलो मुंबईला आणि त्यांचा अंत्यसंस्कार झाले. आणि त्या दिवशी मी ठरवलं की पुनश्च मी शेती करायला जाईल, पुनश्च नारायणगावला जाईल. आणि त्या भूमिकेतूनच आज या ठिकाणी आलो आणि कार्य करत राहण्याचा प्रयत्न केला. माझ्या सुदैवाने मला चांगले सहकारी या ठिकाणी लाभले. मग शेती व्यवसाय करताना सुद्धा मला आप्पासाहेब बनकर असतील, जगनशेठ वारुळे असतील, किसनदादा असतील, माझे मित्र सहकारी गावातले पुष्कळ जण होते. या सगळ्यांच्या सहकार्याने विचाराने माझी जीवनाची वाटचाल मी केली. आणि आज वयाच्या 81 वर्षी हे बळ मला या मातीने दिलं. आणि या मातीचं बळ आणि ऋण आजही माझ्या मनात आहे. म्हणून ग्रामोन्नती मंडळाचं नाव शिक्षण क्षेत्र, शेती क्षेत्र यामध्ये अजून पुढे जावं याकरता अथंग असा विचार सातत्याने मनामध्ये असतो. आणि तो विचार देण्याची प्रेरणा मला गुरुवर्य सबनीसांच्या समाधी स्थळाला आल्यानंतर सातत्याने भावते. म्हणून मला एकही दिवस शाळेत आलं नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं. म्हणून मी सातत्याने येण्याचा प्रयत्न करतो. आणि हीच सातत्य माझ्यामध्ये, शारीरिक क्षमता माझ्यामध्ये राहावी म्हणून खरं आजच्या पुण्यस्मरणी मला परमेश्वराने आणि आपण सगळ्यांनी जे आतापर्यंत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशी पाठबळ दिलं, त्यातून आपण खरं समाजाचं ऋण मी मानतो. आणि त्या ऋणाच्या भावनेतूनच कार्य करत राहावं ही माझी सातत्याने भूमिका राहिलेली आहे. आणि हीच भूमिका मी शेवटपर्यंत करणार आहे. आणि विद्यार्थी
हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वगीण विकासासाठी ग्रामोन्नती मंडळ सदैव कार्यरत राहील अशी या पुण्यस्मरणी मी ग्वाही देतो. थांबतो. धन्यवाद. या शालेय वास्तूमध्ये, या संकुलामध्ये जर आपण पाहिलं तर आता तुम्ही जे कार्याध्यक्ष अनुभवलेत, ऐकलेत, हे या शाळेचे माजी विद्यार्थी. ही समाधी असेल, बंगला असेल, ते वटवृक्ष, ते ज्ञानेश्वर माऊलींचा पुतळा, हे सर्व त्यांच्या मनावरती बिंबलेलं आहे. 16 ते 18 तास काम करणारे वडील जर असतील तर 81व्या वर्षी तितकाच वेळ देऊन काम करणारे आमचे मार्गदर्शक श्री अनिल तात्या मेहर. प्रयोगशाळा, या दातृत्वानं ही प्रयोगशाळा उभी राहिली, हा परिसर उभा राहिला. त्याचबरोबर अजून एक आनंदाची गोष्ट आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्या संस्थेमध्ये इस्रोच्या वतीनं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जागृती निर्माण करण्यासाठी एका कॅम्पचं आयोजन केलेलं होतं. आणि त्या कॅम्पसाठी विद्यार्थ्यांना काही वैज्ञानिक साहित्याची आवश्यकता होती. ते सर्व साहित्य, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, ते संपूर्ण साहित्य आपल्या लॅबमध्ये होतं आणि त्या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांना झाला. आणि त्यातूनच 11 विद्यार्थी आपले निवडले गेले. आपल्या विद्यामंदिराचे माध्यमिक विभाग आणि ज्युनियर कॉलेज अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलचे असे एकूण 11 विद्यार्थी निवडले गेले. आणि 11 विद्यार्थी परवाच अहमदाबाद या ठिकाणी कॅम्पसाठी गेलेले आहेत. ही आपल्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे.